मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतोय. तर आज आम्ही चाललोय जेजुरी गडावरती बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतोय. तर आज आम्ही चाललोय जेजुरी गडावरती दर्शनासाठी. आज सोमवती अमावस्या असल्यामुळे आमचा परिवार आम्ही सगळे चाललोय. तर बघा, बघू शकता. तर इथून एक 60 किलोमीटर आहे, 1.5 तास लागेल. चला भेटूया पुढे. आता आपण सासवड जेजुरी रोडला लागलेलो आहे. तर चला भेटू पुढे परत. आपण हळूहळू चाललोय. आता एक 30 किलोमीटर राहिलेलं आहे, तरी पाऊण तास लागेल. बघू शकता समोर विठ्ठलाची मूर्ती आहे. ही खूप मोठी दिसते आणि खूप सुंदर आणि अप्रतिम आहे. बघू शकता तुम्ही. तर आपण आता सासवडमध्ये पोहोचलो आहात. तर हा सासवडचा बस स्टॉप. बघा किती खाण्यासाठी गर्दी आहे सासवडमध्ये. तर इथून आता अर्धा तास राहिला आहे, 16 किलोमीटर. चला भेटू पुढे. तर फायनली आपण जेजुरीच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो आहोत. तर दाखवतो तुम्हाला पुढे जेजुरीचं मंदिर. तर मित्रांनो, गाडी इथं पार्क केली आहे. तर तुम्ही बघू शकता. कडेपठार म्हणतो त्याला. लोक दिसतात का नाही माहिती नाही मला, पण लोक चालतायत वरती. जुनागड म्हणतात, जेजुरीचा जुनागड. दिसतात का तुम्हाला? आता जेजुरीचा नवीन गड दिसतोय का? एकदम उंच आणि चालावं लागणार आहे. बघू शकता तुम्ही. आज सोमवती अमावस्या असल्यामुळे खूप गर्दी आहे. तर हे बघा, पेढ्यांचे स्टॉल. तर SBIचं ATM पण आहे. बघू शकता किती गर्दी आहे. जेजुरी गडाचा प्रवेशद्वार बघू शकता. हे बघू शकता तुम्ही, मार्तंड देवस्थान जेजुरीचं प्रवेशद्वार. स्टार्टिंगला बोललो होतो. सोमवती अमावस्या असल्यामुळे खूप गर्दी आहे. आणि दर्शनासाठी पूर्ण रांग आहे. ह्या इकडचा पश्चिम दरवाजा. इकडून बाहेर पण जाता येतं आणि तिकडनं इकडे येता पण येता येतं. तुम्ही पाहू शकता. सोमवती अमावस्या असल्यामुळे होळीकाठीचा मान असतो बघू शकता. बघू शकता तुम्ही, गडावरनं असा हा व्ह्यू दिसतो समोर. सगळे छोटे मोठे स्टॉल आहेत गडावरती. पायऱ्या उतरताना पश्चिम दरवाजाने. तर आम्ही आत्ता उचलायला आलो आहोत. बघू शकता खूप ऊन आहे. 11 वाजले तरी. ही आई आहे माझी, ही मम्मी, ही मामाची मुलगी आहे माझ्या, पप्पा आणि हे मामा. आणि मी जवळच असेल.
फायनली दर्शन घेऊन झालेलं आहे आणि दुपारचे 1:15 वाजले. माझी मुलगी बोलत होती की पप्पा जेवायचं आहे हॉटेलमध्ये. तर हॉटेल श्री हॉटेलमध्ये आलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही. सगळे जेवण करतायत. बघू शकता ही मिक्स व्हेज आणि पनीरची भाजी, रोटी आणि हे सगळे जेवण करतात इथे. या जेवायला जेवण करतात. टेस्ट कशी छान आहे. टेस्ट आवडली का? बघू शकता आता जेवण करून झालं. तर आता घरी निघालो आहे. आता दर्शन करून जेवण करून. तर फुरसुंगीमध्ये ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. तर आता कात्रज चौकात पोचलो आहोत. आता इथून घर 8 तास लागेल. आता नवले चौकात पोचलेलो आहोत. तर हा समोर बघता तुम्ही फ्लायओव्हर हा जातो सातारा रोडकडे, सातारा कोल्हापूर गोवा या साईडला. तर इथनं आता राईट मारलं की एक 5-6 किलोमीटर आपलं घर राहिलेलं आहे. मित्रांनो अर्धा तासापूर्वी पोचलो. ब्लॉग एंड करायचं विसरलो. तर कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. तोपर्यंत बाय.